आता तुमच्या पत्नीच्या सहमतीशिवाय जर तुम्ही दारू प्यायलात तर तुम्हाला होऊ शकते 3 वर्षाची शिक्षा. कारण तसं कायदा चालेल. याचं कारण आहे दारू पिऊन होणारे घरगुती हिंसाचार. सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 40% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे. त्यामुळे नवीन कायद्यानुसार जर पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीला त्रास दिला तर त्याला थेट तुरुंगात जावं लागू शकतं. त्यामुळे आता दारू पिऊन घरात धिंगाणा घालत असाल तर आत्ता सुधरा. जर एखादा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा तिला धमकावत असेल तर तो दोषी धरला जाईल. केवळ मारहाणच नाही, जर दारू पिऊन सतत टोमणे मारणं किंवा मानसिक तणाव देणं हा देखील छळाचा भाग मानला जाईल. जर पती दारूच्या नशेत हुंड्याची मागणी करत असेल किंवा दारूमुळे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांकडे दुर्लक्ष करत असेल तरीही पत्नीला आता कायदेशीर दाद मागता येणार आहे. पीडित पत्नी महिला संरक्षण, वेगळे राहण्याचा अधिकार आणि पोटगी देखील मागू शकते, असं या कायद्यातच नमूद करण्यात आलंय. त्यामुळे आता बायकोला विचारल्याशिवाय तुम्ही जर दारू प्यायलात तर मात्र तुमची खैर नाही.